तर आपले पुढील अतिथी आहेत माननीय मानसीताई पाटील, डेप्युटी कलेक्टर. मानसीताई पाटील या अंमळनेर तालुक्यातील जवखडे या गावातले असून BA कॉम्प्युटर मधून त्यांनी पदवी मिळवलेली आहे. 2015 पासून स्पर्धा परीक्षेस त्यांनी सुरुवात केली. पहिल्या प्रयत्नात STI झाल्या. 2017 मध्ये मुलाखतीपर्यंत गेल्या, परंतु यश मिळालं नाही. 2019 मध्ये पुन्हा राज्यसेवा दिली आणि त्या उपजिल्हाधिकारी झाल्या. खरोखर ग्रामीण भागातून एवढं यश मिळवणं आणि आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहत यशस्वी कसं होतात याचं उत्तम उदाहरण मानसीताई पाटील आहे. विद्यार्थी मित्रांनो, अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो. यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांकडे 2 गोष्टी नेहमी असाव्यात. एक म्हणजे अभ्यासाची पुस्तकं व दुसरं म्हणजे मार्गदर्शक. स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात तुम्हा विद्यार्थ्यांना यशापर्यंत घेऊन जाण्याची बांधिलकी ठेवूनच आम्ही स्पर्धा परीक्षेतील दिग्गज अधिकारी ज्यांच्या पाठीशी खूप प्रचंड अनुभव आहे असे अनुभवी रूपातील अधिकारी मार्गदर्शकांना आमंत्रित करून त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला व्हावा यासाठी प्रयत्नशील आहोत. विद्यार्थी हा एकमेव केंद्रबिंदू समोर ठेवून अधिकारी रूपी परीख घडवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत. यासाठी आरंभ ग्रुप चाळीसगाव, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन आहे जळगावचे संबंधित अधिकारी तसेच राज्याच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा असणारे अधिकारी या उपक्रमात सहभागी आहेत आणि तुम्हाला ते मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून तुम्ही खूप सारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन जा व आपापल्या क्षेत्रात यशस्वी व्हा. मी माझे प्रास्ताविक संपवतो. यानंतर पुढील सूत्रसंचालन माननीय प्राचार्य उमेश कुमार बागल सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख मार्गदर्शक मान्य श्री मनोज महाजन साहेब IAS अधिकारी, त्याचसोबत श्री राहुल चव्हाण साहेब IPS अधिकारी आणि माननीय मानसी पाटील मॅडम उपजिल्हाधिकारी, त्याचसोबत विविध क्षेत्रातील सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये आणि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती, त्याचसोबत पार्टिसिपंट्स संपूर्ण खानदेशातून, संपूर्ण महाराष्ट्रातून, इव्हन अलाहाबाद युनिव्हर्सिटी मधून सुद्धा काही जण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. तर या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी मान्य मनोज महाजन सर यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं व सर्व पार्टिसिपंट्सना विनंती करतो की आपले जे काही प्रश्न असतील ते आपण चॅट बॉक्स मध्ये टाका. मान्यवर बोलत असताना मध्येच हँड रेज किंवा मध्येच विचारू नका. त्यांचं म्हणणं झाल्यानंतर, म्हणणं पूर्ण मांडून झाल्यानंतर आपले जे प्रश्न चॅट बॉक्स मध्ये असतील ते विचारले जातील आणि त्या सगळ्यांची उत्तर आपल्याला मिळणार आहे. तरी कृपया पार्टिसिपंटने सहकार्य करावं. माननीय मनोज महाजन सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं व्याख्यान सुरू करावं. प्रथमतः धन्यवाद आजच्या या कार्यक्रमात मला एक संधी दिल्याबद्दल. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मंडळ, मिशन IAS व ज्ञानदीप कॉलेज व तसेच समन्वयक चिंचोले सर, दोघं पवार सर, वामन पाटील सर व डॉक्टर बागल सर, नरेश काठोरे सर यांचे पण आभार मानतो. आजचा हा कार्यक्रम एक विशेष कार्यक्रम आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण ग्रामीण भागातून आलोय, इथे बहुतेक सारखे पार्टिसिपंट असणार किंवा एक्सपर्ट असणार ते ग्रामीण भागातून आले, तर बऱ्याच वेळेला मार्गदर्शन बरोबर नाही मिळालं म्हणून खूप सारा असा आपला तोटा होतो, एखादा अटेम्प्ट पण वाया जातो. तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच सांगण्यात येणार आहे की आपण अभ्यास कसा करावा आणि नेमके आपली डायरेक्शन काय असावी. उगाच भटकंती करण्यापेक्षा फोकस अप्रोच कसा असावा याविषयी सांगितले जाणार आहे. तर पहिले माझं मार्गदर्शन चालू करण्याच्या अगोदर मी राहुल आणि मानसी यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो, कारण ह्या स्पर्धा परीक्षा खूप अनप्रिडिक्टेबल असतात आणि यांच्यात यश मिळवणं आणि त्यात राहुलला महाराष्ट्र केडर मिळालंय, तर ही खूप मोठी अचिव्हमेंट असते. तर कॉंग्रॅच्युलेशन टू बोथ ऑफ यू. ऍक्च्युली ह्या कार्यक्रमात मी मार्गदर्शन करणार असं काही ठरलेलं नाही होतं. मी तर म्हणणार की राहुल आणि मानसी जे सध्या आता सिलेक्ट झाले त्यांनी जास्त मार्गदर्शन करावं. मी फक्त तुम्हाला एक वरवरचं एक व्ह्यू देतो की नेमका अभ्यास काय करायचा राहतो आणि कसं करायचा राहतो. मी नेहमीच म्हणायचो अभ्यास करताना की 3 गोष्टी खूप महत्वाच्या असतात अभ्यास करताना, की नेमकं काय वाचावं पहिली गोष्ट, त्यानंतर ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वात महत्वाची दुसरी गोष्ट येते नेमकं काय वाचू नये, आणि तिसरी गोष्ट असते की कोणाला भेटायचं असतं. बऱ्याच वेळेला हेच चुकतं परदेश परीक्षांचा अभ्यास करताना,
काय वाचावं, म्हणजे ह्यापासूनच सुरुवात होते. तुमच्याजवळ नीट बुक लिस्ट नसणार किंवा स्ट्रॅटेजी नसणार, तर खूप पाहिलंय मी की ते 4-4, 5-5 वर्ष वाचतात पण सिलेक्ट नाही होते. आणि काही काही लोक आहेत तेच पुस्तकं वाचतात किंवा एकदम अप्रोच ठेवून वाचतात तर ते सिलेक्ट होतात. आणि दुसरी गोष्ट आहे तर अभ्यास करताना काय नाही वाचायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की एकच डाटा आहे आणि तो आपण 3-4 ठिकाणावरनं वाचतो आणि ते 3-4 पुस्तकं रिव्हिजन करतो. त्यापेक्षा एकच पुस्तकातून वाचा आणि बाकी पुस्तकातून त्यामध्ये ऍडिशन करा. म्हणजे स्मार्ट स्टडी करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे ते कोणाला भेटायचं. बऱ्याच वेळेस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मार्गदर्शक चुकीचा असतो अशातला प्रश्न नाही, पण त्या मार्गदर्शकाचा अप्रोच किंवा फोकस चुकीचा असू शकतो. त्यामुळे एका वर्षात जे अभ्यास करून स्पर्धा परीक्षा तुम्ही यशस्वी होणार आहे त्याऐवजी तो पंचवार्षिक कार्यक्रम म्हणतो आणि 5-6 वेळेस तुम्ही प्रयत्न करतात. बऱ्याचशा वेळेला काही लोकांचं सिलेक्शन पण नाही होत, काही लोकांचं होतं. तर हा असा प्रवास असतो. तर ह्या 3 गोष्टी पहिले सर्वात महत्वाच्या येतात. त्यानंतर येतं की हे स्पर्धा परीक्षांची एक रियालिटी तुम्ही डोक्यात राहू द्या, की आम्ही असंच म्हणजे सार्कॅझम करून नेहमीच म्हणत राहतो की यूपीएससी इज अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन. इट इज नॉट अ युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. इतकं अनप्रेडिक्टेबिलिटी हे या स्पर्धा परीक्षांना. तसंच एमपीएससीचं पण घ्या, एकदम कट थ्रोट कॉम्पिटिशन असते. ह्या कॉम्पिटिशन मध्ये 1 मार्क तुमचा जर का कमी जर का असला तर तुमच्या पुढे 2 ते 2,500 विद्यार्थी जाणार आहे. तर एवढी कट थ्रोट कॉम्पिटिशन असताना तर तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे ते खूप महत्वाचं राहतं. तर हे झालं एक, म्हणजे ही रियालिटी तुम्ही लक्षात ठेवा नेहमी. स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमचं आयुष्य नसतं. हे मी पास होण्याच्या अगोदर पण म्हणायचो आणि पास झाल्यानंतर पण म्हणतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही अचीव्ह केल्यानंतर तुम्ही काही पण सांगतात. पण ऍक्च्युली आयुष्य ही खूप मोठी परीक्षा आहे. त्यापुढे युपीएससी, एमपीएससी किंवा कुठलीच परीक्षा काही नाहीये. तर ह्या स्पर्धा परीक्षेचा एक फेज राहतो त्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकणार आहे. म्हणजे यशस्वी व्हा किंवा नको हो. यश मिळावं किंवा नाही मिळालं दुर्दैवाने, तर यामध्ये तुम्ही एक तुमची पर्सनॅलिटी घडत राहते. तुम्ही काहीतरी वेगळं होत राहता. तुम्हाला इतकं नॉलेज येतं की कुठल्या पण विषयावरती तुम्ही बोलू शकता. तुमचा अप्रोच चेंज होतो. तर स्पर्धा परीक्षांच्या तयारी करताना एकदम रिअलिस्टिक अप्रोच ठेवा की तुमचा प्लॅन बी नेहमी रेडी पाहिजे. प्लॅन बी म्हणजे की बऱ्याच वेळेला तुम्ही सिलेक्शन नाही झालं तुमचं किंवा दुर्दैवाने त्या परीक्षेत नाही झालं तर दुसरी कुठली परीक्षा. म्हणजे मी युपीएससीचा अभ्यास करताना एमपीएससी पण म्हणजे लक्ष देत होतो पण एवढं नाही, कारण माझं सिलेक्शन झालं. नाही झालं असतं तर माझा प्लॅन बी होता की एमए केलं होतं हिस्ट्रीला, जेआरएफ मिळालेली होती. नाही जर का सिलेक्शन झालं असतं तर फेलोशिप घेतली असते आणि काही वेगळं केलं असतं. तर प्लॅन बी असाच ठेवा. आता बरेचसे लोक म्हणतात प्लॅन बी ठेवलं की असं होतं की प्लॅन एकडे लक्षच राहत नाही. तर तुमचा अप्रोच एकदम हे हवा की तुम्हाला परीक्षा पास व्हायचंय, तर पास होणार कसं ते पहा. नाही जर का झालं तर त्यापुढे काय राहणार आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. प्लॅन बी ठेवा, रिअलिस्टिक राहा. नंतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना जशा पहिल्या 3 गोष्टी सांगितल्या त्यापुढे येतं की ह्या परीक्षा इतक्या कठीण का जातात. म्हणजे 10वीच्या परीक्षेत टॉपर असतो मुलगा, 12वीला टॉपर असतो, युनिव्हर्सिटीला टॉपर असतो. स्पर्धा परीक्षांमध्ये असं काय होतं किंवा काही काही लोक कुठेच कधी काही झळकलेले नसतात. 10वीला फेल झाले, 12वीला फेल झाले तरी ते स्पर्धा परीक्षा पास का होतात. तर ह्या परीक्षांचं एकच आहे गणित की तुम्हाला ह्या परीक्षा समजून घ्यावं लागतं. पहिली गोष्ट की बऱ्याचशा वेळेला आपण एक 10वी-12वीला किंवा कधी पण इंजिनिअरिंगला किंवा कुठल्या पण प्रोफेशन मध्ये अभ्यास करताना आपण हे पाहतो की ओके जेवढं शिकवलंय किंवा हे पुस्तक आहे एवढं वाचून माझं होऊन जाईल. तर ह्या परीक्षांचं तसं नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सिलेबस पूर्ण नीट माहिती पाहिजे. बऱ्याचशा वेळेला अभ्यास करून पण असं होतं की काहीतरी पॉईंट सुटून गेलंय किंवा ट्रॅडिशनल पुस्तकं वाचताय, काहीतरी तुमचे पॉईंट सुटून गेले तर असं होतं. तर ते व्हायला नको. तर तुम्ही पहिले सिलेबस तुम्हाला नीट माहिती हवं. सिलेबस नीट माहिती हवं म्हणजे काय, तुम्ही नोटिफिकेशन येतं परीक्षेचं त्यातून जा. त्यावरनं तुम्हाला खूप गोष्टी कळणार की परीक्षेची डिमांड काय आहे, रिक्वायरमेंट काय. तर तुमचं सिलेबस नीट माहिती झाल्यानंतर बुक लिस्ट राहते. बुक लिस्ट कशी घ्यायची ते तर मी बऱ्याच वेळेला सांगितलंय की 2-3 टॉपर्स असणार त्यांचे बुक लिस्ट पहा. 95% बुक लिस्ट सेम असते. फक्त हल्ली 1 किंवा 5 ते 10% पुस्तकं ते थोडं वेगळे सांगणार, म्हणजे अल्टरनेटिव्ह पुस्तकं सांगणार. म्हणजे जसं आम्ही युपीएससी जर का म्हटलं तर इकॉनॉमीचं पुस्तक कोणी रंजन कोळंबे सांगणार, कोणी
देसले सांगणार युपीएससीला. तर युपीएससीला कोणी कोणी श्रीराम आयएसच्या नोट्स सांगणार, तर कोणी रमेश सिंगचं पुस्तक सांगणार. ते एवढाच फरक पडतो. तर तुमची बुक लिस्ट फिक्स झाली. त्यानंतर येते स्ट्रॅटेजी खूप महत्वाची असते. स्पर्धा परीक्षांना 10वी 12वी किंवा युनिव्हर्सिटी सारखा अभ्यास करून चालणार नाही, की म्हणजे तुम्ही पाठ केला आणि ते पाठांतर तिथे लिहून आले तर तसला अप्रोच चालत नाही. तर स्पर्धा परीक्षांना एकदम स्मार्ट अभ्यास करावा लागतो. हा स्मार्ट अभ्यास म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहा नीट, आणि त्या प्रिव्हियस इयर मधून तुम्हाला हे कळेल की कुठल्या विषयाला नेमकं काय विचारलं जातं आणि कुठला फोकस राहतो. हे खूप म्हणजे महत्वाचं होतं. तर त्या पद्धतीने अभ्यास करा. जर का म्हणायचं झालं तर हिस्ट्रीला प्रश्न येत आहे मोस्टली एन्शियन इंडियावरनं खूप सारे प्रश्न येत आहे प्रिव्हियस काही वर्षापासून. आर्ट अँड कल्चर वरती फोकस आहे किंवा जे मेन स्ट्रीम हिस्ट्री त्यावरती फोकस आहे. तर अभ्यास करताना आपण तिकडे थोडं जास्त लक्ष दिलं पाहिजे. हे झालं स्ट्रॅटेजीचं पार्ट. आता हे सगळं काही तुम्ही केलं, पण सर्वात महत्वाची गोष्ट आपण विसरून जातो की परीक्षेला सामोरं कसं जायचं. परीक्षा फक्त अभ्यासाची नसते, तर त्यामध्ये खूपच गोष्टी इन्व्हॉल्व असतात. त्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स खूप जास्त महत्वाचं असतं, जसं तुमचं अकॅडमिक इंटेलिजन्स आहे. तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय होतं की परीक्षेला म्हणजे काही जण घाबरतात, काही जण ओव्हर एक्साइटेड असतात, काही जण ओव्हर कॉन्फिडंट असतात. तर परीक्षेचा अभ्यास करताना हेच पहा की पेपर कठीण आला किंवा सोपा आला तरी माझं चित्त किंवा माझे जे हे असणार स्टेट वगैरे स्टेट ऑफ माइंड ती चेंज नको व्हायला पाहिजे. मी जसं कंपोज आणि काम आहे तसंच राहिलं पाहिजे. किंवा मी परीक्षा खूपच कठीण आली म्हणून मला टेन्शन नको यायला. टेन्शन येतं प्रत्येकाला, पण ते सामोरं कसं जायचं ते खूप महत्वाचं राहतं. तर हे प्रिलिम्सला 2च तासात तुमचं काय असणार ते समजून जातं. एमपीएससीला तरी म्हणजे 2 पेपरांमध्ये तुमचे मार्क पकडले जाणार, पण युपीएससीला सीटेटचे मार्क पकडले जाणार नाही. तर ते 2 तासात तुम्ही काय परफॉर्म करता ते खूप महत्वाचं आहे. त्या 2 तासासाठी प्रॅक्टिस करायची असते. आणि ह्या परीक्षांचं एक राहतं की ह्या सगळ्या परीक्षांमध्ये एकच की आहे महत्वाची की युटिलायझेशन ऑफ नॉलेज. तुम्हाला ज्ञान किती आहे? ह्यापेक्षा तुम्हाला ते ज्ञान कसं वापरता येतंय खूप जास्त महत्वाचं राहतं. खूप जणांना माझ्याहून चांगलं नॉलेज असणार एखाद्या गोष्टीचं किंवा खूप जणांना चांगलं माहिती असणार, पण ते पेपरात उतरवता येत नसणार किंवा ते तुमच्याकडे स्किल नसणार की ते कन्वे कसं करायचं. तर ही खूप महत्वाची गोष्ट राहते. तर हे यायला हवं आणि ते कसं येणार तर प्रॅक्टिस करायची. तुम्हाला प्रॅक्टिस मध्ये नेमकं काय करायचंय काय नाही, तर याविषयी मी माझ्या फेसबुक, इन्स्टाला वगैरे शेअर केलंय. तर ते डिटेलमध्ये तुम्ही वाचू शकता आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असणार तर मला Instagram किंवा Facebookला विचारा किंवा इथे पण विचारू शकता. पण आजच्या कार्यक्रमाला जसं इथे मानसीताई आहेत, नंतर राहुल आहे, तर हे आत्ताच रिसेंटली पास आउट झाले, तर त्यांच्याकडनं जास्त ऐकलेलं माझ्या मते बरं राहील. तर मला ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आणि एक गोष्ट सर्वात महत्वाची की कुठली पण परीक्षा पास झाल्यावरती यश हे डोक्यात जाऊ देऊ नका. बऱ्याच वेळेला असं होतं की परीक्षा पास झाल्यानंतर मी कोण वेगळंच होऊन गेलोय, माझं काही सर्व चेंज झालंय किंवा मी काही खूप मोठा माणूस होऊन गेलोय, तर ते नसतं. ते फक्त तुमच्या नावापुढे काय लागतं किंवा तुम्ही कुठल्या चेअरवरती बसले, ह्यामुळे तुम्हाला तो मान, रिस्पेक्ट भेटत राहतो. तुम्ही माणूस म्हणून काय आहे, याच्यामुळे जो रिस्पेक्ट भेटणार आहे, हे तुम्ही जेव्हा रिटायर होता किंवा तेव्हा जे सर्व्हिस सोडताना तेव्हाच कळणार आहे. तर हे यश डोक्यात नका जाऊ देऊ. नेहमीच तुम्ही ज्या परिस्थितीतून आले, तसा दुसऱ्यांना त्रास नको व्हायला पाहिजे. तेवढं हंबल राहा आणि दुसऱ्यांची सेवा करण्यातच खरा आनंद भेटतो. असे खूप सारे इन्सिडेंट्स आहे की जेव्हा कोणाचं असं काम करून दिलं म्हणजे काम होत होतं या नाही होत होतं याविषयी वाद असणार किंवा लवकर होतं किंवा लेट होतं याविषयी वाद असणार, पण ज्या दिवशी काम करून दिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा काही लोक म्हणजे सिंपल पॉलिसी असते, जेवढं काम दिलेलं आहे गव्हर्नमेंटमध्ये ते ओव्हरबर्डनच आहे. जेवढं दिलंय तेवढं पण टार्गेट अचीव्ह केलं तरी खूप मोठी गोष्ट राहते. तर हा आनंद एक वेगळाच राहतो आणि कुठलं पण काम करा आयुष्यात, त्याच्यामागे तुम्हाला जे सॅटिस्फॅक्शन किंवा जो आनंद तुम्हाला शोधायचा राहतो तो भेटला पाहिजे, नाहीतर काही अर्थ नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे, यश डोक्यात जाऊ देऊ नका. आणि आजच्या कार्यक्रमाला गिरीश पण जॉईन झालाय, तर गिरीश पण एक उत्तम वक्ता आहे. तर 2 तो मिनिटं जरा बोला ना जास्त गिरीश. सांगू शकतो की आयुष्याविषयी किंवा कुठल्या क्षेत्राविषयी, तर तो खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतो.
तर मला इथे बोलवून काही प्रमुख अतिथी बनवलं. तसं बनवायला नको पाहिजे, मी काही एवढं मोठं माणूस नाही झालोय. तरी पण ही संधी दिल्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण तुमचा नम्रपणा, स्वतःच्या याच्यातून एक IAS अधिकारी असताना देखील सेवाभाव वृत्ती कशी जोपासली पाहिजे, साधी राहणी आणि सेवाभाव आणि डोक्यात कोणत्याही प्रकारची पदाची म्हणा किंवा मोठेपणाची हवा न जाऊ देणं या संदर्भात, त्याचबरोबर नवीन अभ्यास करू इच्छिणाऱ्यांना काय वाचावं, बुक लिस्ट कशी तयार करावी, स्ट्रॅटेजी कशी ठरवावी, स्मार्ट अभ्यास कसा करावा हे सांगून, आणि आपल्या सोबत काम करणारे किंवा आपले ज्युनियर जे आहेत या सगळ्यांचं तुम्ही केलेलं कौतुक, म्हणजे राहुल चव्हाण साहेब म्हणा किंवा मानसी पाटील म्हणा किंवा गिरीश सर म्हणा, या सगळ्यांचं आपल्या तोंडून ऐकलेलं कौतुक, निश्चित याच्यातून एक साधी व्यक्तिमत्व आणि एक IAS अधिकारी आणि याच्यातली माणुसकी आणि निश्चित सेवाभाव ज्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये हात तुम्ही दाखवून दिला, आणि निश्चित तुमच्या कार्यातून प्रेरणा आमचे सर्व विद्यार्थी निश्चित, आणि ज्या ज्या वेळेस शुभेच्छा द्यायच्या काही अडचण आली तर यांना मदत करा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी अमरावतीहून माननीय श्री प्रशांत रोडे साहेब, कमिशनर अमरावती महानगरपालिका, हे सुद्धा जॉईन झालेले आहेत. मी मान्यवरांना विनंती करतो की 1-2 मिनिटात आपण आपलं मनोगत व्यक्त करा. मान्य श्री प्रशांत रोडे साहेब. नरेशचंद्र सर. हा सर. हा, सुरू करा सर. हा, व्हिडिओ सुरू करा सर. सर व्हिडिओ सुरू करा. तर तुमच्याकडून चालेल सर. हा, माननीय प्रशांत रोडे साहेब, कमिशनर अमरावती, यांचं स्वागत. नमस्कार. बोला सर, बोला. हा, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र काठोळे, संचालक मिशन IAS अमरावती. या झूम मीटिंग मध्ये आम्ही आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. मनोज महाजन सर ओरिसावरून या मीटिंग मध्ये सहभागी झाले, त्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन करत आहे. आज मी आमचे जवळचे जिवलग मित्र आणि अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री प्रशांत रोडे साहेब यांच्या बंगल्यावर आहे. त्यांची आम्हाला शिवजयंती निमित्त आमच्या 8 पुस्तकाचं प्रकाशन आहे, त्या संदर्भात सरांच्या शुभेच्छा घ्यायच्या आहेत. मी फारसा वेळ न घेता प्रशांत रोडे सर आपल्या या मिशन IAS नि अरेंज केलेल्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतील. प्रशांत रोडे सर, आयुक्त महानगरपालिका अमरावती. नमस्कार, मी प्रशांत रोडे, आयुक्त अमरावती महानगरपालिका. मी अनेक वर्षांपासून प्राध्यापक नरेशचंद्रजीच्या संपर्कात आहो आणि यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मिशन IASचं कार्य पोहोचवलेलं आहे. मी उपस्थित सर्व IAS ची तयारी करणाऱ्या विद्यार्थी बंधूंचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील कार्यासाठी, अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा देतो. हा, तर आपल्याला माहिती आहे की अमरावती म्हणजे विदर्भातलं एक फार महत्वाचं शहर आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या फार पुढे गेलेलं शहर आहे. तरी सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल, केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, च्या परीक्षांना बसायचं प्रमाण अमरावती शहरामध्ये किंवा अमरावती विभागामध्ये अतिशय कमी आहे. आणि त्यामुळे या विभागातून उत्तीर्ण होणारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा फार कमी आहेत असं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवरती श्री काठोडे सर जे कार्य करत आहेत ते अतिशय मोलाचं आणि आमच्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचं आहे. यांच्या माध्यमातून आता पहिल्या वर्गापासून विद्यार्थी कसे घडवावेत, IAS साठी तयारी कशी करावी, त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडवावं या संदर्भात
कार्य काम केलं जात आहे. IAS बनण्यासाठी किंवा कुठलीही परीक्षा पास होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. जिद्द, चिकाटी असेल, अभ्यास कसा करावा, सिलेबस फार मोठा असतो. या सिलेबस मध्ये कोणत्या टॉपिक वरती किती लक्ष केंद्रित करावं, किती वेळ द्यावं, ह्या बाबी महत्वाच्या असतात. आणि जर जिद्द आणि चिकाटी ठेवली तर परीक्षा आपण उत्तीर्ण होऊ शकतो. हा एक भाग झाला. आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मग खरी परीक्षा आपली आयुष्याची चालू होते, प्रशासनाची चालू होते. आणि यासाठी आपलं व्यक्तिमत्व हे पूर्वीपासून कसं घडलेलं आहे हे कामात पडतंय. यामध्ये आपली निर्णय क्षमता असेल, ज्ञान असेल, आणि ज्या काही प्रशासनामध्ये आवश्यक बाबी आहेत त्या म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याची माहिती ठेवणे आणि निर्णय घेणे, समाजाभिमुख निर्णय घेणे हे आवश्यक असते. सामाजिक बांधिलकी ज्या मुलांमध्ये असेल त्यांनीच खऱ्या अर्थाने या परीक्षा देणं आणि अधिकारी बनणं आवश्यक आहे. फक्त अभ्यासात हुशार असूनच चालत नाही, तर सामाजिक बांधिलकी माझ्या मते अतिशय महत्वाची आहे. मी पुन्हा आपल्या सगळ्या IAS ची तयारी करणाऱ्या बंधूंना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. हा, नमस्कार सर. माननीय श्री प्रशांत रोडे, आयुक्त महानगरपालिका अमरावती यांनी आपलं नुकतंच आता मनोगत व्यक्त केलेलं आहे. साहेबांचं आता एक दुसरं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे साहेब यावेळेस पूर्ण मार्गदर्शन नाही करू शकले, परंतु आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण वेळ मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक झूम मीटिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली अरेंज करूया. आता प्रशांत रोडे सरांना दुसरं शूटिंग असल्यामुळे आपण त्यांचा निरोप घेऊया. मिशन IAS जळगावने या कार्यक्रमाचे अतिशय चांगलं आयोजन केलं, त्याबद्दल त्यांचं, संयोजकांचं मी आभार मानतो. आणि अमरावतीवरून आता हा कार्यक्रम आम्ही इथं संपवतो. आपण पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करावा. धन्यवाद. नमस्कार. माननीय प्रशांत रोडे साहेबांनी आपलं जे मार्गदर्शन केलंय त्याचा निश्चितच आपल्या सहभागी विद्यार्थ्यांना लाभ होणारच आहे. जास्त वेळ न घेता मी माननीय राहुल चव्हाण सर, IPS अधिकारी यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन सुरू करा. माननीय राहुल चव्हाण सर. येस सर. हॅलो. हा बोला सर, आवाज येतोय. मी सर्वप्रथम प्रवीण सर, मिशन IAS, आजंब ग्रुप आणि ज्ञानदीप महाविद्यालय यांचे आभार मानतो की त्यांनी मला हे बोलण्याची संधी दिली. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी पंढरपूर मधील एक खर्डे गावचा आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण हे माझ्याच वस्तीवरती जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. आणि त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे माझ्या गावातील शाळेमध्ये झालं. आणि माझी 11वी आणि 12वी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये झालं. आणि 12वी झाल्यानंतर मी पुण्यामध्ये वाडिया कॉलेजमधून जॉग्राफी या सब्जेक्ट मध्ये BA कम्प्लीट केलं. आणि मी सांगेल की हा निर्णय मी आणि ह्या वेळेसच्या UPSC मध्ये माझा 109 रँक आलेला आहे. आणि मला आता IPS ही पोस्ट अलोकेट झालेली आहे आणि महाराष्ट्र कॅडर भेटलेला आहे. मी तुम्हाला सांगेन की हा मी डिसिजन कसा घेतला. मी 11th आणि 12th हे सायन्स मधून केलं होतं. आणि त्यानंतर मी ते करत असताना माझं असं इनिशियल टार्गेट होतं की नीट ही एक्झाम द्यायची आणि मेडिकल मध्ये ऍडमिशन घ्यायचं. पण त्यानंतर आणि इव्हन मला नीटला खूप चांगले मार्क्सही आले होते. इव्हन मला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशनही भेटत होते. पण त्यानंतर मी एक प्लॅन चेंज केला, कारण का मला असं वाटलं की मेडिकल मध्ये जर गेलो तर ग्रॅज्युएशन साठी 6 वर्ष लागतील आणि त्यानंतर UPSC देणे थोडं लेंदी होऊन जाईल. आणि घरची फायनान्शियल स्थिती ठीक असल्यामुळे मी असा डिसिजन घेतला की सायन्स आणि ते मेडिकलचं ऍडमिशन सोडून मी डिरेक्टली वाडिया कॉलेजमध्ये आर्ट्सला ऍडमिशन घेतलं. आणि पदवीच्या पहिल्या वर्षापासूनच मी तयारी चालू केली. आता मी सुरुवातीला सांगेन की मी जेव्हा आता इथं बहुतेक लोक ग्रॅज्युएशन करत असतील तर मी सांगेन की मी पदवीच्या काळात स्टडी कसा केला. आता जेव्हा माझं फर्स्ट इयर होतं, पदवीचं पहिलं वर्ष होतं, त्यावेळेस माझा जास्तीत जास्त फोकस हा NCERTs वाचणे आणि इंग्लिश इम्प्रुव्हमेंट करणे.
आता जसं की माझं कसं 10वी पर्यंत जरी सेमी इंग्लिश असले तरी जे सोशल सायन्सचे सब्जेक्ट होते ते मोस्टली मराठीमध्येच होते. त्यामुळे मग फर्स्ट इयर मध्ये मी जास्तीत जास्त फोकस माझा इंग्लिश इम्प्रुव्हमेंट करण्यावरती दिला होता. आणि पदवीचं माझं दुसरं वर्ष असताना मी जो आता युपीएससीचा सिलेबस असतो तो एक प्रत्येक हा सिलेबस खूप डिटेल्ड आहे. तर त्याचा प्रत्येक पॉईंटचं व्यवस्थित अनालिसिस करणं, त्याचे डायमेन्शन्स पाहणं, तसेच प्रत्येक पॉइंट हा कोणत्या सोर्स मधून कव्हर होतो हे पाहणं, या सर्व गोष्टी मी सेकंड इयर्स मध्ये केल्या होत्या. आणि जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं तेव्हा एक माझा 50% युपीएससीचा अभ्यास हा कम्प्लीट झाला होता. आणि माझा ग्रॅज्युएशनच्या काळात माझा बहुतेक फोकस हा जो युपीएससीचा जो जीएसचा सिलेबस आहे त्याच्यावरती होता. त्यामुळे मी माझा जो एक आपल्याला युपीएससीला एक ऑप्शनल सब्जेक्ट निवडावा लागतो जो की माझा जॉग्राफी होता, त्याची तयारी करण्यासाठी आणि क्लासेस घेण्यासाठी मग मी त्यानंतर दिल्लीला गेलो. आणि जसं सांगितलं की माझा प्लॅन खूप असं मी व्यवस्थित प्लॅन केल्यामुळे जेव्हा मी 2017 मध्ये पहिला अटेम्प्ट दिला त्यावेळेस त्यासाठी मी खूप चांगली प्रॅक्टिस केली होती. पूर्वपरीक्षा असेल, मुख्य असेल, आणि त्यानंतर मग मी माझी पूर्वपरीक्षा व्यवस्थित मी क्रॅक केली. आणि त्यानंतर मी 17ची मेन्स दिली. त्यावेळेस जेव्हा मी पहिली मेन्स दिली त्यावेळेस मला ऑप्शनल या सब्जेक्ट मध्ये मार्क्स कमी आले आणि त्यामुळे मला इंटरव्ह्यूचा कॉल मिळाला. आणि त्यानंतर मग आता कसं असतं की मी जेव्हा इथून पंढरपूरवरून मी जेव्हा इथं पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा एक असे माझं एक डिटर्मिनेशन होतं की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये संपूर्ण एक्झाम क्लिअर करायची आणि पोस्ट काढायची, ह्या सगळ्या गोष्टी. पण मला ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये अपयश आलं होतं. मग त्यानंतर मी 2018 साली दुसरा अटेम्प्ट दिला. त्यामध्ये माझी पूर्वपरीक्षा झाली आणि मेन्स दिली. पण त्या मेन्स मध्ये मला ऑप्शनलला चांगले मार्क्स आले, परंतु मला एसे जो पेपर असतो त्याच्यामध्ये खूप कमी मार्क्स आले. त्यामुळे मग जेव्हा माझा मी हे दोन्ही अटेम्प्ट मी दिल्लीमध्ये दिले होते त्यावेळेस जेव्हा माझं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये नाही झालं तेव्हा मला असं खूप डिप्रेशन आलं होतं. कारण का मी खूप स्टडी केलेला होता, माझं खूप असं हार्डवर्क पाठीमागं होतं, परंतु रिझल्ट भेटला नव्हता. मग अशा वेळेस जे आपले कोणी सिनियर्स असतील किंवा समजे कोण जाणकार लोक असतील त्यांनी मला असं सांगितलं की युपीएससी ऐवजी तुम्ही एमपीएससी देऊ शकता किंवा दुसरी कोणती एक्झाम देऊ शकता, एवढा स्टडी झाला असेल तर ती तुमची एक्झाम क्रॅक होईल. पण माझा एक असं दृढ निश्चय होता की आपल्याला फक्त युपीएससीच द्यायचे आहे. त्यामुळे इव्हन मी सांगेन की ह्या 3-4 वर्षाच्या काळामध्ये मी युपीएससी सोडून दुसरी कोणती एक्झाम दिली नव्हती, कारण का माझा एवढा फोकस हा फिक्स होता. जसं की स्वामी विवेकानंद म्हणतात की राईज अवेक अँड नॉट स्टॉप अंटिल द गोल इज रिच्ड. त्याप्रमाणे मी कम्प्लीट हा युपीएससी वरती फोकस ठेवला आणि मग ह्या तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला हे एस भेटलं. आता मी स्पेसिफिक तुम्हाला की युपीएससी बद्दल किंवा कोणती एक्झाम जेव्हा आपण देतो तेव्हा एक आपल्याला 3 गोष्टीची गरज असते. त्यातली एक गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणतीही एक्झाम असेल त्याची तुम्हाला त्याची व्यापकता समजणं गरजेचं आहे. म्हणजे की आता महाजन दादांनी सांगितलं की तुम्ही कोणतीही एक्झाम हे करता तेव्हा तुमचं जे सिलेबस आहे त्याचं तुम्हाला डिटेल्ड अनालिसिस हवं असतं. त्यानंतर जो सिलेबसचा जो काही पार्ट आहे तो कोणत्या बुक्स मधून किंवा त्याचे मटेरियल काय आहे ते शोधून काढणं, तसेच ते मटेरियल कमीत कमी ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण का आपण मार्केटमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला खूप सारे मटेरियल भेटेल, पण त्यातलं एवढं सर्व गोष्टी करणं हे शक्य नसतं. त्यामुळं एक कमीत कमी मटेरियल वाचणं आणि ते सतत रिव्हिजन करणं हे खूप महत्वाचं असतं. तसेच तुम्ही जर पाहिलं की एक रिसेंटली एक 3-4 वर्षामध्ये एक युपीएससीचा ट्रेंड बदलत चाललेला आहे की त्यांनी आजकाल जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे चालू घडामोडीवरती विचारत आहेत. तर हा ट्रेंड समजून घेणे खूप महत्वाचं आहे. त्यानंतरची एक दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासात सातत्य ठेवणं गरजेचं आहे. आता बहुतेक मी असं माझे मित्र किंवा मी असं जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात ते लोक बघतो की त्यांचं अभ्यासामध्ये सातत्य नसतं. त्यांनी एक 7-8 दिवस किंवा 10 दिवस एक कंटिन्युअस स्टडी करतात आणि त्यानंतर त्यांचा एक 2-3 दिवस गॅप पडतो. मग अशा गॅपमुळे काय होतं की एक तुमची लिंक तुटते आणि तुमच्या त्या स्टडीमध्ये कंटिन्युटी राहत नाही. आणि जसं मी सांगितलं की आता जे काही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यामध्ये चालू घडामोडीचं महत्व वाढत चाललेलं आहे. त्यामुळे ते तुम्ही त्या चालू घडामोडीशी लिंकअप करणं तुम्हाला डिफिकल्टी जाते. आणि आणखी मी सांगेन की जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा एक तुमच्याकडे एक पर्टिक्युलर एक
प्लॅन बनवणं खूप गरजेचं असतं. आता मी इव्हन स्टडी करताना मीही असे माझे विकली प्लॅन बनवत असते आणि एक असं मंडे टू सॅटर्डे माझं फिक्स रुटीन असायचं. एक आता पर्टिक्युलर सब्जेक्ट घेतला असेल तर तुम्ही तो त्याच्यामध्ये वाचायचो आणि संडे हा मी त्याच्या रिव्हिजनसाठी रिझर्व ठेवायचो. संडे मध्ये फक्त मी माझं रिव्हिजन आणि समजा दुसऱ्या कोणत्या मित्रांना भेटणं किंवा ज्या दुसऱ्या गोष्टी करणं असेल त्या मी त्या संडेच्या वेळेमध्ये करायचो. आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅन तुमची रिअलिस्टिक असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर असं असतं की एखादा सब्जेक्ट असेल समजा आपला क्वालिटी असेल आणि ते एकदम तुम्ही जर असे प्लॅन ठेवले की 5-6 दिवसामध्ये कम्प्लीट करणार आणि ते व्यवस्थित नाही फॉलो झाला तर मग त्या प्लॅनचा काही तुम्ही असं उपयोग नाही किंवा तुम्ही जो प्लॅन तुमच्याकडून फॉलो होईल तोच प्लॅन तुम्ही बनवला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अपयशातून शिकत जाणे. जसं मी सांगितलं की आता आपण नेहमी म्हणतो की अपयश यशाची पहिली पायरी असते, त्याप्रमाणेच मलाही 2 वेळा अपयश आलं होतं. पण मी एक त्यातून शिकून गेलो. एक आपल्याकडे एक स्ट्रॉंग डिटर्मिनेशन पाहिजे. आता मी सांगेन की जेव्हा माझी ह्या 2019चे जो थर्ड अटेम्प्ट होता त्याच्यावर जेव्हा माझी त्याची मेन्स होती, माझी मेन्स ती 20 सप्टेंबरला होती आणि मला 12 सप्टेंबरला डेंग्यू झाला होता. मग अशा वेळेस जेव्हा मला कळालं की मला डेंग्यू झाला तेव्हा मला एक खूप दडपण आलं होतं की म्हणजे आता एक 8 दिवसांनी माझा अटेम्प्ट आहे आणि डेंग्यूचं तुम्हाला माहिती आहे की तो क्युअर लगेच नाही होत. पण त्याच वेळेस मी एक असं मनाशी ठाम ठेवलं होतं की जे कोणत्या दुसऱ्या अडचणी असतील त्याच्यावरती आपल्याला मात करावी लागेल आणि हा अटेम्प्ट आपल्याला बेस्ट द्यावा लागेल. मग त्यामुळे मग मी ह्या गोष्टीचा माझ्या जमचा रँक असेल किंवा माझा कोणता स्टडी असेल किंवा आपल्या एक्झाम मधला आउटपुट असेल त्याच्यावरती इफेक्ट नव्हता झाला. आणि आता एक बहुतेक जे ग्रामीण भागातले मुलं असतात तर त्यांना एक असा डाऊट असतो की त्यांनी ती एक्झाम करू शकतात का, ते देऊ शकतात का. तर मी त्यांना एक सांगेन की इव्हन माझेही आई वडील शेती करतात. इव्हन माझ्या असं कम्प्लीट फॅमिलीमध्ये कोणी जॉब नाही करत, त्यांनी सगळे लोक शेतीच करतात. पण मी हे स्वप्न पाहिलं होतं आणि मी इव्हन त्यासाठी मी प्रयत्न केले आणि मी हे एक्झाम क्रॅकही केले. आणि आणखी एक ग्रामीण भागातील जे मुलं असतात त्यांना एक दुसरं एक सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे इंग्लिश लँग्वेजचा. तर मी त्यांना सांगेन की इनिशियली तुम्हाला या गोष्टीचा प्रॉब्लेम येईल, पण तुम्ही जर कंटिन्युअसली जर एफर्ट्स घेतले तर तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता. जसं की जेव्हा मी द हिंदू पेपर असेल किंवा एनसीआरटी असतील हे वाचताना मला कमीत कमी 4 ते 5 महिने खूप असं एक अराउंड 30% त्यातला पार्टच समजत होता. पण मी कंटिन्युअसली त्याची प्रॅक्टिस केली. आता समजा तुम्ही द हिंदू न्यूजपेपर वाचत असाल तर मी ते वाचताना मला जे डिफिकल्ट वर्ड्स यायचे ते मी ब्लँक पेजवरती लिहून काढायचो आणि त्याचे मिनिंगही लिहायचो. आणि जेव्हा नेक्स्ट डेला मी दुसरा पेपर वाचत असेल तेव्हा मी आधीचे शब्द रिवाज करायचो. असं केल्यामुळे माझे अराउंड 1.5 इयर्स मध्ये एक इंग्लिशवरती चांगली कमांड आली होती. आणि आता मी युपीएससीचे जे 3 स्टेजेस असतात त्याबद्दल मी एक तुम्हाला थोडंसं सांगेल. आता जसं की पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असते आणि ती 200 मार्क्सची असते. सीसॅट जो असतो तो क्वालिफाईंग असतो. आणि ह्या पूर्व परीक्षेमध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स असल्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागते की तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागते. आता जर तुम्ही बघितलं की ह्या वर्षाची एक्झाम 27 जूनला आहे तर तुम्हाला आता फेब चालू आहे तर तुम्हाला आतापासून स्टडी करावा लागेल आणि त्याची तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. मी एक पद्धत फॉलो केली होती. मी आता कोणताही सब्जेक्ट घेत असेल समजा मी इकॉनॉमिक्स घेतला तर मी इकॉनॉमिक्सचे मार्केटमधून जायचो आणि त्याचे जे ऑब्जेक्टिव्हचे टेस्ट असतील ते प्रायव्हेट क्लासेसचे असतील किंवा कोणतेही असतील ते मी तो टेस्ट घेऊन यायचो आणि तो सब्जेक्ट मी वाचतानाच त्या 3 टेस्ट सोडून काढायचो. त्यामुळे जेव्हा माझे सगळे सब्जेक्ट समजा 8 सब्जेक्ट पकडले युपीएससीचे तर जेव्हा माझे 8 सब्जेक्ट वाचून व्हायचे तेव्हा माझे अराउंड 20-25 टेस्ट सोडून झाले होते. आणि टोटल टेस्ट मी अराउंड 80च्या आसपास मी टेस्ट सोडवले होते फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. आणि त्यानंतर आली मुख्य परीक्षा. आता मुख्य परीक्षा ही लेखी असल्यामुळे तुमचे एक चांगली लिखाणावरती कमांड असणे गरजेचं आहे. त्यासाठी तुमची इंग्लिश ही चांगली असावी लागते. आणि जसं की संपूर्ण एक्झाम थिओरिटिकल असल्यामुळे तुमच्या लिखाणाचं तुमची जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे.
आणि मेन्स मध्ये सगळ्यात जास्त महत्वाचे सब्जेक्ट असतात ते म्हणजे ऑप्शनल आणि एसे. तुम्हाला एक हे जे 2 सब्जेक्ट आहेत त्यांच्यावरतीच तुमचा रँक किंवा तुमचं एक्झामचा जो परफॉर्मन्स असेल, हे 2 सब्जेक्टला तुम्ही चांगला परफॉर्म केला, जास्त पॉसिबिलिटी असते की तुम्ही फायनल लिस्ट मध्ये येऊ शकता. आणि त्यानंतर थर्ड स्टेज म्हणजे मुलाखत. आता एक मुलाखतीबद्दल मी सांगेन की असे जास्त अफवा आहेत की मुलाखत खूप डिफिकल्ट असते किंवा तुम्हाला खूप असे अवघड, नॉट अवघड, पण तुम्हाला असे जास्त बॉम्बार्डिंग करतात, तुम्हाला जास्त ग्रिल करतात असं काय असे. पण मी सांगेन की एक अशी कोणतीच हे नसते की ते जे पॅनल असतं ते खूप कॉर्डियल असतं. त्यांनी एक तुम्हाला खूप इझी करतात इंटरव्ह्यू घेताना. आणि इंटरव्ह्यूचं मी सांगेल की जर तुम्ही मेन्सला चांगला परफॉर्म केला असेल तर तुम्हाला एक जास्त इंटरव्ह्यूवरती डिपेंड नाही जावं लागत. तुमचा जो फायनल रँक असेल तो तुमच्या मेन्सच्या परफॉर्मन्सवरतीच अवलंबून असेल, कारण का तर मेन्स ही 1750 मार्क्सची आहे आणि इंटरव्ह्यू हा फक्त 275 मार्क्सचा आहे. आणि एक जे इंटरव्ह्यू आहे तो एक तुमच्या फ्लोवर डिपेंड असतो. आता जसं की आता माझं जे आपण इंटरव्ह्यूच्या आधी एक ड्राफ्ट भरावा लागतो, त्याच्यामध्ये मी माझे जे सगळे माझी बॅकग्राऊंड असेल, माझे आई वडील असतील, त्यांचा व्यवसाय असेल किंवा माझे जास्तीत जास्त मी एज्युकेशन कुठे घेतलं आहे, किंवा माझ्या शाळेचे नाव किंवा पंढरपूर असेल, सोलापूर असेल किंवा महाराष्ट्र असेल ह्यांच्याबद्दलची माहिती, या सर्व गोष्टी तयार करून जावं लागतं. आणि माझा हा कम्प्लीट इंटरव्ह्यू हा एक 2 थीमवरती डिपेंड होता. एक म्हणजे इंडियातील ऍग्रिकल्चर आणि ऍग्रिकल्चरचे प्रॉब्लेम्स, आणि दुसरं माझा जेव्हा इंटरव्ह्यू होता तेव्हा इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन चालू होता. तर इकॉनॉमीमध्ये स्लोडाऊन काय आहे आणि ते स्लोडाऊन टॅकल करण्यासाठी तुम्ही कोणते मेजर्स घ्यायला पाहिजेत, ह्या 2 थीमवरती एक माझा कम्प्लीट इंटरव्ह्यू हे गेला होता. आणि त्यानंतर आता जसं की मी सांगितलं की आता ग्रामीण भागातील मुलांना एक न्यूनगंड असतो, पण ते बाळगण्याची काही गरज नाही. की तुम्ही जर ह्या वेळेसचा जर रिझल्ट पाहिला तर महाराष्ट्रातून अराउंड 85 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यातले बहुतेक हे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. आता जसं की जर तुम्ही आमची सोलापूरची केस घेतली तर सोलापूरमधून 10 विद्यार्थी झालेले आहेत आणि 10च्या 10 विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. आणि जसं की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी असतात त्यांच्याकडे काही स्ट्रेंथ असतात की त्यांना एक ग्रामीण भागातले एक जे प्रॉब्लेम्स असतात त्याची एक चांगली जाणीव असते. तसेच त्यांना एक प्रशासन असेल किंवा लोक असतील त्यांचे जे संबंध असतात ते संबंधाचे एक चांगलं त्यांना अंडरस्टँडिंग असतं. आणि त्यांनी एक परिस्थितीची त्यांनी एक अनुभव घेतलेला असतो आणि त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी त्यांना एक ती कंडिशन जी असते ते त्यांना प्रेरणा देते. आता जसं की माझ्या दादांनी सांगितलं की हे एक फर्स्ट स्टेप आहे, कारण एक्झाम करताना जस्ट एक फर्स्ट स्टेप आहे. एक्झामचा आपण जेव्हा तयारी करत असतो तेव्हा तुमचा एक स्वतःशी स्ट्रगल चालू असतो आणि जेव्हा तुम्ही अधिकारी होता तेव्हा तुमचा जे सोसायटी मधले इल्स आहेत त्यांच्याशी तुमचा संघर्ष चालू होतो. आणि त्याच्यामुळे जे काही क्वालिटी ऑफ द लाईव्हलीहूड आहे, आपले जे सिटीजन्स आहेत त्याची जर इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर तुम्हाला त्यानंतर खूप संघर्ष आहे एकदा पोस्ट काढल्यानंतर. आणि त्यानंतर एक स्पेसिफिक पॉईंट की जेव्हा जेव्हा असे मला कॉल्स हे येतात तेव्हा त्यांनी विचारतात की सर चालू घडामोडीचं एक ह्या एक्झामच्या ह्याच्यामध्ये महत्व काय आहे, ती एमपीएससी असेल किंवा युपीएससी असेल. तुम्ही जर रिसेंट ट्रेड पाहिला तर त्याच्यावरती ह्यांनी खूप फोकस केलेला आहे. तर त्यासाठी मी सांगेन की जे विद्यार्थी तयारी करतात त्यांनी एक कंपल्सरी त्यांनी एक मंथली मॅगझिन वाचणं गरजेचं आहे. जसं की आता आम्ही जे युपीएससीचे विद्यार्थी असतात ते मोस्टली व्हिजन आयएसचं मॅगझिन वाचतात. आणि त्यानंतर मी सांगेन की आता न्यूजपेपर जे आता समजा द हिंद असेल किंवा द इंडियन एक्सप्रेस असेल किंवा लोकमत असेल, तर एक विद्यार्थी मोस्टली काय चूक करतात की त्यांनी जे मसाला न्यूज असतात, जे पॉलिटिकल न्यूज असते त्याच्यावरती जास्त फोकस करतात आणि त्याचा जो अनालिटिकल पार्ट आहे ते मिस करतात, म्हणजे एडिटोरियलचा जो पार्ट आहे. आता समजा की आपण जर हे फार्म्स बिल पाहिलं त्याच्यासाठी फार्मर्स अपोज करत आहेत, तर ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी स्टडी करतात त्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की हे गव्हर्नमेंट ह्याच्याशी पोझिशन काय आहे. इव्हन फार्मर अपोज करतात कारण का त्यांच्यासाठी काहीतरी क्रिटिसिझम दिलेलं आहे. आणि हे सगळं
पाहून तुम्हाला एक स्वतःची ओपिनियन फॉर्म करणं गरजेचं असतं. ह्या सर्व गोष्टी तुम्ही पेपर वाचताना एक ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आता एक सोशल मीडिया असेल. आता जे विद्यार्थी आता सोशल मीडिया असं फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, ह्याच्यावर ते खूप टाइम तुमचा वेस्ट होतो. मग हे त्या स्टुडंटवरती डिपेंड आहे की त्यांनी ह्याचा यूज कसा करायचा. तुम्ही जर पाहिलं असेल की कोविडमध्ये हे ते तुम्हाला हे जे सोशल मीडिया आहे ह्याच्यावरती तुम्हाला एक व्यवस्थित नॉलेजचा तुम्ही यूज करू शकता. जसं जर तुम्ही पाहिलं युट्यूब, आता युट्यूबवरती आता जसं की आता आपलं हे जे चालू आहे ते युट्यूबवरती चालू आहे, असे जे इनिशिएटिव्ह असतील किंवा जे टॉपर्सचे स्ट्रॅटेजी असतील किंवा बहुतेक प्रायव्हेट क्लासेस आहेत त्यांचे भरपूर व्हिडिओ हे युट्यूबवरती अवेलेबल आहेत. आणि त्यानंतर टेलिग्राम असेल, टेलिग्रामवरती खूप असे एमपीएससीचे युपीएससीचे ग्रुप्स आहेत जे की तुम्हाला बेनिफिशियल ठरतील. तर मी हे सांगेल की तुम्ही ह्या गोष्टीकडून न डिस्ट्रॅक्ट होता त्याचा एक चांगला यूज करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्व प्रोसेसमध्ये तुम्हाला खूप कष्ट घ्यावं लागतं किंवा प्रेशर हे ते सर्व गोष्टी असतातच. पण अशा वेळेस मी सांगेन की एक तुम्हाला एक चांगली हॉबी असणं ही गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्यातून एक एंटरटेनमेंट भेटेल किंवा तुम्हाला एक चांगला वेळ तुम्हाला घालवता येईल. असंच तुम्हाला म्हणजे आता मीही जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा कसं की मी घरापासून किंवा माझे मित्र असतील त्यांच्यापासूनही दूर होतो. तर अशा वेळेस मी आता जे असं माझं एक सोर्स ऑफ एंटरटेनमेंट किंवा म्हणा किंवा सोर्स ऑफ इन्स्पिरेशन हे असे युरोपियन फुटबॉलचे मॅचेस मी पाहत असे. आणि त्याच्यामुळे एक मला मोकळा हे युपीएससी पासून अलग जाऊन मला एक थोडा मोकळा वेळ भेटत होता. तर आता जे तुम्हाला जर कोणते स्पेसिफिक क्वेश्चन्स असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. हॅलो हॅलो हा, बोला सर. सर आवाज येतोय तुमचा, बोला. हा सर, कोणते स्पेसिफिक क्वेश्चन्स असतील तर विद्यार्थी विचारू शकतात असं बोलतो. सर ते ऑप्शन विषय संदर्भात हा त्या संदर्भात मार्गदर्शन हवं की ऑप्शन कसे निवडायचे, काय निवडायचे. ओके. आता ऑप्शनल निवडताना मी जसं सांगितलं की तुम्हाला मेन्स मध्ये ऑप्शनलचे 2 पेपर असतात. तर तुमचे 250 आणि 250 500 मार्क्स असतात ऑप्शनलचे. तर अशा वेळेस ऑप्शनलचा इम्पॉर्टन्स मेन्स मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. इव्हन मी सांगेन की माझे जे पहिले 2 अटेम्प्ट गेले होते त्याच्यामध्ये मोस्टली ऑप्शनल रिस्पॉन्सिबल होता. तर मी असं सांगेन की तुम्हाला कोणत्या ह्याच्या सब्जेक्ट मध्ये आवड आहे किंवा तुमचं नॅचरल इन्क्लिनेशन कोणत्या सब्जेक्टकडे आहे ते तुम्ही इनिशियली पाहू शकता. आणि सेकंड, तुम्ही एक ट्रेंड पाहायला पाहिजे की कोणत्या सब्जेक्टचा रिझल्ट कसा आहे किंवा त्याचं मटेरियल असेल किंवा त्याचे कोचिंग असेल हे अवेलेबल आहे का त्याची. आता ऑप्शनल हा मोस्टली तुम्हाला रायटिंग प्रॅक्टिस वरती डिपेंड आहे. तर त्याचे टेस्ट सिरीज असेल, त्याचे रायटिंग मटेरियल असेल किंवा तुमचे सिनियर्स असेल किंवा तुमची फॅकल्टी हे तुम्हाला गायडन्स करण्यासाठी अवेलेबल आहेत का, या गोष्टी तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर ऑप्शनलची निवड करू शकता. पण अल्टिमेटली हे तुमच्यावरतीच डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या प्रकारचा स्टडी करता आणि तुम्ही किती डेडिकेटेडली स्टडी करता ह्याच्यावरतीच तुमचा आउटपुट डिपेंड असेल. धन्यवाद सर. आणखी सुद्धा काही मुलांचे प्रश्न आहेत, पण ते प्रश्न घेण्यापूर्वी मी आज या दिवसाची एक खास आठवण करून देतो. आज 14 फेब्रुवारी पुलवामा या ठिकाणी भ्याड हल्ला जो झाला होता त्यात आपले 40 जवान हे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतीला देखील आपण आज अभिवादन करूया. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महाजन सर ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं, मनोज महाजन सर, त्यांचाही 14 फेब्रुवारी 2018 रोजीच हा इंटरव्ह्यू IAS चा झालेला होता आणि ते IAS या सिव्हिलच्या याच्यात आलेले होते. काही अजून प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे ते आपण घेणारच आहोत. मी सर्व पार्टिसिपंटना विनंती करतो की आपण आपले प्रश्न जे आहेत ते चॅट बॉक्स मध्ये निश्चित टाका. आणि मी माननीय मानसी पाटील मॅडम उपजिल्हाधिकारी यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. मॅडमचं मार्गदर्शन झाल्यानंतर
सर्व चॅट बॉक्स मध्ये आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपले हे मान्यवर जे काय आहेत, राहुल चव्हाण सर म्हणा, मानसी पाटील मॅडम म्हणा किंवा मनोज महाजन साहेब, हे सर्व आपले प्रश्नांची उत्तरं देणारच आहेत. पण मी मॅडमना पहिले विनंती करतो की मॅडम आपण आपलं मार्गदर्शन करा. मानसी पाटील मॅडम. माझा आवाज येतोय सर? हा येतोय मॅडम. ओके. ओके. आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्र मंडळ, मिशन IAS जळगाव आणि त्यांची संपूर्ण टीम, आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी आदरणीय मनोज महाजन सर आणि माननीय राहुल चव्हाण सर, सर्वांना आणि नेटवर्क प्रॉब्लेम मॅडम, व्हिडिओ ऑफ करून बघा बरं. तर मंडळी म्हणजे मनोज महाजन सर होते आणि त्यांनी हळूच आमच्या कोर्टात बॉल ढकललाय की आम्ही गायडन्स करा. मी आणि मॅडम, चव्हाण पण हानियर आहेत डिपार्टमेंट मध्ये. हॅलो, आवाज अडकतोय, व्हिडिओ ऑफ करून मॅडम बघा. हा हॅलो, व्हिडिओ ऑफ करा मॅडम, आवाज क्लिअर येईल मग तुमचा. ओके मॅडम बोला. आवाज येतोय आता? हो येतोय मॅडम, क्लिअर आहे. महाजन सरांनी हळूच आमच्या कोर्टात बॉल ढकललाय की चव्हाण सर आणि मी गायडन्स करावं. खरं तर सिनियर आहेत डिपार्टमेंट मधले, त्यामुळे ऑर्डर शुड बी फॉलोड. सर्वप्रथम राहुल सर, तुमचं मनापासून अभिनंदन तुमच्या उत्तुंग यशाबद्दल आणि वेलकम टू महाराष्ट्र केडर. आणि मनोज महाजन सरांनी जे काय आमचं कौतुक केलं त्यासाठी सर्वप्रथम महाजन सरांचे धन्यवाद. आज खरं तर मला इथं सांगितलंय की MPSC आणि UPSC या दोघी एक्झाम्सचे ऍस्पायरंट्स इथे आहेत. मी आधी म्हणेन की मी MPSC आणि UPSC या दोघी गोष्टींचा खरं तर कंबाईन अभ्यास केलाय. पण सक्सेस मला MPSC मिळालं आहे आणि त्यातल्या त्यात आजच्या कार्यक्रमाला सगळ्यात बेस्ट गायडन्स देणारी 2 व्यक्ती UPSC साठीची आपल्याला अवेलेबल आहेत. त्यामुळे मी बोलताना प्रामुख्याने MPSC एवढ्या पुरतच माझं क्षेत्र मर्यादित राहील. खरं तर मी काही मुद्दे काढले होते की बोलण्यापूर्वी, पण मनोज महाजन सर आणि राहुल चव्हाण सर यांचं बोलणं झाल्यानंतर जवळपास सर्वच अशी कॉमन मुद्दे टिक टिक करत कट झालेत. त्यामुळे फार असं वेगळं काही सांगणार नाही, पण आपण हलकं हलकं थोडं काही कव्हर करूयात आणि बाकी तुमच्या शंकांना जास्त प्राधान्य देईन मी बोलताना. गंमत, आजच्या दिवसाचा दिनविशेष सरांनी सांगितला, तो एक विशेष आहे आणि सगळ्यात महत्वाचा दिनविशेष आजचा प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे. आणि तो सगळं एस्केप करून आपण ह्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित आहोत. तरी हीच खासियत आहे खरं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्यांची, की ह्या सगळ्या गोष्टी बायपास करून आपण अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करतो, अभ्यास या विषयाला एवढं प्राधान्य देतो. त्यामुळे यश हे आपल्या जास्तीत जास्त जवळ येत राहतं आणि तेच तुमच्याकडनं खरं तर अपेक्षित आहे. म्हणून मी मुद्दा तिथूनच सुरुवात करणार आहे की आपण जे काय गोल ठरवतोय आपल्या सर्व प्रवासात किंवा आपल्याला नेमकं कुठे जायचंय हे ज्यावेळेस आपलं ठरणार आहे, त्यानंतर आपोआप हे आजूबाजूचे मोह माया हे सगळं सारून आपल्याला कॉन्स्टंट आपल्या ध्येयावर किंवा आपलं गोल जे आहे त्याच्यावर आपला दृष्टिकोन सेट केला की प्रवास सोपा होत जातो असं म्हणतात. आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या हळूहळू सोप्या होत जातात. फक्त तुमचं डेस्टिनी जी काय आहे ती तुमच्या कायम डोळ्यासमोर असली पाहिजे. त्याच्यामुळे रस्त्यात किती अडथळे आले तर जेणेकरून ते तुमचे सोपे होत जातात. महाजन सरांनी बरेच मुद्दे सांगितले आणि चव्हाण सरांनी महत्वाचे मुद्दे सांगितले. त्यातले 2-3 मुद्दे मला खरंच जास्त पुन्हा अधोरेखित करावेसे वाटतात. एकतर कुठली एक्झाम तुम्ही फेस करतात तर त्या एक्झामला समजून घेणं हे जास्तीत जास्त महत्वाचं असतं. कारण माझं असं ठाम मत आहे की जो व्यक्ती IAS होतो
त्याला तलाठीची एक्झाम क्रॅक करता येईलच असं नसतं. कारण तुम्ही किती हुशार असलात तरी तुम्ही एखाद्या एक्झामला सामोरं जात असतात तर त्या प्रत्येक एक्झामची एक स्वतंत्र डिमांड असते. जसं की युपीएससीच्या एक्झामची एक डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही कसं लिहू शकतात किंवा अनालिटिकल तुम्ही विचार कसा करू शकतात, ही एक स्पेसिफिक डिमांड युपीएससीच्या एक्झामची असते. पण सेम डिमांड तलाठीची एक्झाम किंवा एसटीआय पीएसआय यांसारख्या पदांची एक्झाम तुमच्याकडनं डिमांड करत नाही. तिथे कुठेतरी फॅक्च्युअल बेस तुमच्याकडनं डेटा अपेक्षित असतो किंवा ते इनपुट्स अपेक्षित असतात. त्यामुळे प्रत्येक एक्झामची स्वतःची अशी एक रचना असते आणि स्वतःची अशी एक मागणी असते. त्या मागणीला आपण फॉलो केलं की किंवा ती मागणी आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला यश हे 100% मिळणार असतं. आपल्याला वेळ जो काही लागतो, एक हे क्षेत्र अनिश्चिततेचं क्षेत्र ज्याला म्हटलं गेलंय कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं, तो वेळ यामुळेच लागतो मित्रांनो, कारण आपण मुळात ज्यावेळेस डिसिजन घेतो की मला परीक्षेला सामोरं जायचंय किंवा मला IAS व्हायचंय किंवा राज्यसेवा करायचं, हे जेव्हा आपलं ठरतं त्यानंतर आपण सर्वप्रथम पुस्तकांना हात घालतो आणि पुस्तकांच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत पुस्तकं संपवायला बघतो. पण मला वाटतं या सगळ्या पूर्वीच्या 2 महत्वाच्या गोष्टी ज्या दोघी मान्यवरांनी सांगितल्यात त्या म्हणजे सिलेबसचा तुमचा अभ्यास. सिलेबस हे बायबल आहे कुठल्याही एक्झामसाठी. त्याच्या बाहेर काही जात नसतं. गमतीने आपण जरी म्हणत असतो ह्या एक्झाम्सना की स्काय इज द लिमिट, पण तरी सुद्धा सिलेबसच्या आवाक्याच्या बाहेर कुठलीही एक्झाम जात नसते. तिला तिचा एक परिप्रेक्ष्य असतो आणि त्याच्या बाहेर कुठलीच एक्झाम जात नाही. त्यामुळे तुम्ही सिलेबसला स्टिक राहिलात आणि सिलेबसला 1 to 1 व्यवस्थित फॉलो केलं, यांना नेमकं काय आपल्याकडून अपेक्षित आहे हे जर समजून घेतलं, ती मागणी फुलफिल केली, तर नक्की तुमचा पुढचा जो अवघड प्रवास होतो आणि वेळ लागणारा प्रवास आहे तो कमी होतो. सिलेबस नंतरची पुढची स्टेज जी आहे ती क्वेश्चन पेपर अनालिसिस. तुम्ही क्वेश्चन पेपरचं मनापासून अनालिसिस केलं. खरं तर तुम्हाला सर्वच टॉपर्स किंवा आमच्या या कार्यक्रमापूर्वी येऊन गेलेले सर्वच लोकांनी ही गोष्ट वारंवार सांगितली असेल की सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस. तरी आपण पहिल्यांदा जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा चूक करतो की आपण महत्व आहे किंवा तेवढ्याच जास्त इम्पॉर्टंट आहेत, म्हणून आपण या 2 गोष्टी प्रामुख्याने फॉलो करून मगच पुस्तकांना हात घातलात तर बरं होतं. आणि मुळात आपण एक वर्ष पुस्तकं वाचतो आणि मग नंतर आपल्याला कधीतरी अपयश येतं, प्रिलिम्स होते, मेन्स होत नाही, पुन्हा प्रिलिम्स होत नाही, इंटरव्ह्यू पर्यंत आपण जाऊन परत येतो आणि मग त्यावेळेस आपल्याला या गोष्टी जाणवायला लागतात. मग पुन्हा आपण पहिल्या स्टेजला येतो की सिलेबस पासून सुरुवात करतो. अशा वेळेस एवढे 2-3 वर्ष आयुष्यातले या गोष्टीसाठी इन्व्हेस्ट करण्या इतकी लक्झरी खरं तर आपल्याकडे नसते. त्याच्यामुळे एक वर्ष आणि एक मिनिट आपल्या आयुष्यातला इम्पॉर्टंट असतो. त्यामुळे या चुका प्रामुख्याने तुम्ही टाळाव्यात असं मला वाटतं. त्यामुळे या 2 स्टेज नंतर म्हणजे सिलेबस आणि क्वेश्चन पेपर अनालिसिस नंतर तुम्ही डायरेक्ट हातात पुस्तकं घेतलीत तर उत्तम. या परीक्षांचा अभ्यास करताना तिसरी गोष्ट सांगितली जाते की तुम्ही बेसिक बुक्स पासून सुरुवात करा, जसं की SSC चे पुस्तकं, स्टेट बोर्डाची किंवा NCERTची पुस्तकं. तर ही पुस्तकं वाचताना नुसतं वाचून काढू नका किंवा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत भिडायचंय म्हणून जाऊ नका, कारण त्यामुळे फक्त तुम्हाला पुस्तक संपल्याचा फील येतो, अभ्यास फार कमी होतो. आणि आपण ही पुस्तकं आत्ता का वाचतोय, कारण आपण ज्यावेळेस शाळेत शिकलो त्यावेळेस आपण खूप काळजीपूर्वक किंवा कन्सेप्च्युअल स्टडी वर फोकस न ठेवता आपण फक्त मार्क्स मिळवण्याच्या उद्देशाने 10वी पर्यंत टार्गेटेड असतो आणि ती चूक आपल्याला सुधारायची असते. म्हणून खरं तर आपण बेसिक बुक्स पुन्हा हातात घेत असतो. म्हणून आता जेव्हा तुम्ही बेसिक बुक्स वाचाल त्यावेळेस जास्तीत जास्त माझ्या कन्सेप्ट कशा क्लिअर होतील. सुरुवातीला खूप पाठ करण्याच्या नादात अडकू नका. सुरुवातीचा जो तुमचा सर्व विषयांचा आवाका आहे तो कन्सेप्ट क्लिअरन्स साठी क्लिअर करूनच तो संपवा.
जेणेकरून तुम्हाला पुढच्या फॅक्ट्स पाठ करणं आणि तुमचा अनालिटिकल व्ह्यू तयार होणं ह्या गोष्टी जास्तीत जास्त सोप्या होतील. स्पेसिफिकली एमपीएससीची एक्झाम म्हटली किंवा राज्यसेवेतली जी मेन्स आहे ती ऑब्जेक्टिव्ह आहे, तरी सुद्धा तुम्हाला एका सर्टन लिमिट पर्यंत तुम्हाला अनालिटिकल व्ह्यू असणं गरजेचं असतं. कारण तुम्ही भविष्यात ज्या काही पदांवर जाणार असतात तर त्या पदांवर असं काही नसतं की तुमच्या समोर 4 ऑप्शन्स आहेत आणि डिसिजन घ्यायची वेळ आहे. 4 ऑप्शन्स आहेत आणि यातला एक तुम्हाला पिकअप करायचा आहे. कधी कधी आपल्याला आउट ऑफ दी बॉक्स जाऊन 5व्या ऑप्शनचा पण विचार करावा लागतो. अशी काहीतरी वेळ येते की तुम्हाला त्या एका वेगळ्या आयामाचा निर्णय घ्यावा लागतो. तर अशा वेळेस तुम्हाला त्या थिंकिंगची सवय असली पाहिजे. म्हणून थोडं अनालिटिकल विचार याही एक्झामला करणं भाग आहे, जसं युपीएससीला आपण करतो. एमपीएससीच्या स्वतःच्या अशा काही गरजा आहेत, जसं की मी तुम्हाला म्हटलं की आधी कॉन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर आत्ताचा जो ट्रेंड आहे एमपीएससीच्या एक्झामचा, प्रिलिम्सचा किंवा मेन्सचा, तर थोडी पाठांतराची जोड त्याला असणं गरजेचं आहे. मग ते तुमचे कलम पाठ करणं असेल किंवा इतर फॅक्ट्स असतील, स्थापना वर्ष असतील किंवा आणखी बरेचसे जे काही फॅक्ट्स असतील तर त्या फॅक्ट्स करायची गरज आहे. तर तेवढी गरज ओळखून त्याला सामोरं जा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि आम्ही ज्या चुका केल्यात किंवा आम्हाला जो वेळ लागला तो कमी व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला ह्या चाळणीतनं चाळून काही गोष्टी सांगतोय की आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका, जेणेकरून वेळ वाचेल सगळ्यात महत्वाचं आणि यश लवकरात लवकर तुमच्या पदरात पडेल. ह्या झाल्या अभ्यासाच्या रिलेटेड काही टेक्निकल गोष्टी. बाकी तुम्ही अभ्यास परीक्षा समजून घ्यालच की कुठलं राज्यसेवाचा प्रिलिम्स मेन्सचा पॅटर्न काय असतो वगैरे वगैरे, इंटरव्ह्यू कसा होतो किंवा यातून कुठली पदं निवडली जातात, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो जो बऱ्याचदा आपल्याला अभ्यासात 3-4 वर्ष घातल्यानंतर पण आपल्याला अवेअरनेस नसतो की आपण ज्या कुठल्या एक्झामचा अभ्यास करतोय तर त्यामार्फत कुठली पदं निवडली जाणार आहेत हे आपल्याला बऱ्याचदा शेवटपर्यंत पूर्ण कल्पना नसते. तर असं व्हायला नको. तुम्हाला नेमकं कुठलं पद तुमचं प्रायोरिटीवर आहे आणि तुम्हाला कुठल्या पदावर जाऊन कुठल्या पद्धतीचं काम करायचंय, कशा प्रकारचे इनपुट्स द्यायचे हे तुमचं डोक्यात आताच तयार असलं पाहिजे, जेणेकरून त्या खुर्चीत जाऊन बसल्यावर तुम्हाला त्या पदाला योग्य न्याय देता येतो. आपण अभ्यास करताना काही गोष्टी आणखीन डोक्यात ठेवणं अपेक्षित आहे, जे सरांनी ऑलरेडी सांगितलंय की कन्सिस्टंट राहा. कुठलीही गोष्ट तुम्ही निवडलीत आयुष्यात तर त्यावर कन्सिस्टंट राहिलंच पाहिजे. कारण शेवटी फील्ड कुठलंही असलं, बॉलिवूड सारखं फील्ड असलं तरी तुम्ही तिथेही अमिताभ बच्चन सारख्या माणसाला आपण आजही का मानतो, कारण 70च्या दशकापासून तो माणूस अभिनयाच्या बाबतीत कन्सिस्टंट आहे. ही कन्सिस्टन्सी तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात आवश्यक आहे. अर्थात ती अभ्यास करताना आवश्यक आहे. अभ्यास कन्सिस्टंट ठेवलात, इतर मोह मायांपासून बाजूला राहिला तर तुम्हाला यश लवकर आणि चांगलं उत्तम मिळतं. मेहनत अर्थात करा, पण स्मार्ट वर्कला पर्याय नाहीये. हार्डवर्क सोबत थोडं स्मार्ट वर्क करा. अगदीच ज्याला आपण सामान्य भाषेत अगदी ढोर हमाली म्हणतो तसलं काही करू नका. कॉमन सेन्सचा वापर करून काही गोष्टी स्किप करा. शेजारच्या लायब्ररीतला मुलगा हा वाचतोय, ही बुक वाचतोय म्हणून मी ते वाचलंच पाहिजे किंवा कुठल्या तरी टॉपरच्या लिस्टमध्ये पुस्तक आहे म्हणून मी ते जाऊन आणून ते वाचलंच पाहिजे, असं काही नाही. तुम्ही स्वतः ते पुस्तक चाळा, त्यातून अनुभव घ्या की मला हे खरंच गरजेचं आहे का, यातनं खरंच आउटपुट येतंय का, आणि तरच ते पुस्तक फॉलो करा. सेम गोष्टी पेपर सॉल्व्ह करताना पण की कुठला प्रश्न मला सॉल्व्ह करायचा आहे, कुठला स्किप करायचा आहे, हे पण कॉमन सेन्सनी थोडं ठरवा. स्वतःची दिनचर्या व्यवस्थित ठेवा. आपल्याला खरं तर ही गोल्डन चान्स असतो. बरेचसे इंजिनिअरिंग किंवा इतर प्रोफेशनल एज्युकेशन करून आलेली मुलं जी असतात ती बऱ्याचदा त्यांचं दिनचर्या व्यवस्थित नसते किंवा तसं ते स्वतःला मानत नाहीत की जसं इंजिनियर असतात ज्यांना नाईट मारून अभ्यास करायची सवय असते. तर मला वाटतं हा जो पिरियड असतो या पिरियड मध्ये गोल्डन चान्स असतो तुमच्या शरीराला चांगल्या सवयी लावण्यासाठी. त्याचे दोन्ही फायदे असतात की एक तर शरीरालाही फायदा होतो आणि अभ्यासात तर होतोच होतो. थोडं प्रॅक्टिकल वागायला शिका अबाउट फ्रेंड सर्कल.
काही कठोर निर्णय घ्यावे लागतील तर घ्या मित्रांच्या बाबतीत, जेणेकरून आपण डायव्हर्ट होणार नाही. वेळेचं नियोजन करा, उत्तम प्लॅन करा अभ्यासाचा, की एक्झामच्या दिवसापर्यंतचा प्लॅन आज रोजी तुमच्याजवळ असला पाहिजे. त्यामध्ये सब प्लॅनिंग तुमचे असले पाहिजेत. दिवसाचं माझं आजचं शेड्यूल काय आहे, नियोजन काय आहे आणि तेवढं मी संपवल्याशिवाय अंथरुणात गेलो नाही पाहिजे, हे आपल्या मनाशी ठाम असलं पाहिजे. म्हणजे एकूणच स्वतःला एक्सक्युजेस देणं टाळा, जेणेकरून आपण एक्झामची डिमांड लवकरात लवकर फुलफिल करू. ज्या काही चुका होतील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये, सरांनी जे सांगितलं की पहिल्या 2 अटेम्प्ट मध्ये त्यांचं न होण्याची जी कारण आहेत किंवा ज्या चुका आहेत, तर ती जबाबदारी आपण स्वतःवर घेतली पाहिजे. मी स्वतः 3-4 अटेम्प्ट नंतर हे सक्सेस मला मिळालंय. तर ज्या काही चुका आपल्याला कळत जातात की आपण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये काय चुका केल्या, तर त्या चुकांचं स्वतःपाशी एक अनालिसिस ठेवा आणि आयोगाला दोष देण्यापेक्षा किंवा आयोगाने असा पेपर काढला, अनप्रेडिक्टेबल काढला म्हणून माझं सिलेक्शन झालं नाही, असला काही समज करून घेण्यात अर्थ नसतो. स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वतःवर घ्या, जेणेकरून तुमची प्रगती होईल आणि पुढच्या अटेम्प्ट मध्ये तुमचं त्या चुका टळतील आणि यश मिळेल. मला वाटतं की माझ्या बाजूनी एवढं इनपुट सफिशियंट असावं. अदरवाईज तुम्हाला आणखीन काही शंका असतील स्पेसिफिकली एमपीएससी बद्दल, युपीएससीचं सर सांगतीलच, तर मी ते उत्तर देईन. माझं बोलण्यापूर्वी आयोजकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे की त्यांनी मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी दिली. त्याबद्दल आयोजकांची मी मनापासून आभारी आहे आणि फार सुंदर उपक्रम हा खरं तर चाललाय. हा उपक्रम आणखीन उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. काही शंका असतील तर आपण चॅट बॉक्स मधून बोलूया. थँक्यू. धन्यवाद ताई, आपण दिलेल्या शुभेच्छा आणि केलेलं कौतुक हे नेहमीच काम करणाऱ्यांना प्रेरणा देणारा करणार आहे. तर एक प्रश्न होता की एमपीएससीचा अभ्यास करत असताना जिओग्राफी मधले जे मॅप्स असतात, नकाशे, तर ते नेमके कसे लक्षात ठेवायचे? आपण व्हिज्युअलाइज बेसिकली काय माहिती, याला एमपीएससीचे जे मॅप्स आहेत किंवा एमपीएससीचं जे जिओग्राफी आहे, मला वाटतं राज्यसेवेच्या प्रिलिम्सला मॅप रिडिंगची फारशी आवश्यकता नसते. त्याला स्पेसिफिकली फिजिकल जिओग्राफीवर जास्त फोकस असतो. तिथे मॅप रिडिंगची फार आवश्यकता नसते. पण ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जातात तर त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्राचा जिओग्राफी हा जास्त फोकस असतो आणि महाराष्ट्राच्या जिओग्राफीमध्ये वेगवेगळे पार्ट करून मला वाटतं अभ्यास केला तर जास्त योग्य होतो. म्हणजे फिजिकल जिओग्राफीचा आणि स्वतःशी रिलेट करून, की बऱ्याचदा आपण प्रवास केलेला असतो, की मी मुंबई नागपूर हायवेवरनं प्रवास केलाय, तर मला तो मॅप आपण याच्यात मॅप बघताना त्या गोष्टी इमॅजिन केल्या. करंटशी थोडं रिलेट केलं मॅपला, की समृद्धी हायवे होतोय, मग तो कुठल्या महामार्गाला लागून होतोय, किंवा काही ज्या ट्रिक्स असतात पाठ करताना, की आम्ही आपला सह्याद्रीतल्या खाड्या पाठ करणं असेल तर त्यांचं एखादं गाणं तयार करणं किंवा अशा काही शॉर्ट ट्रिक्स आपण जर बनवल्या तर जास्त सोपं होत जातं. आणि थोडक्यात मी जे म्हटलं की समजून घेतलं की आपण महाराष्ट्राचा जिओग्राफी समजून घेताना सिंपल आहे अगदी, वरती सातपुडा, साईडला सह्याद्री, तर मग मधला जो मराठवाड्याचा रिजन आहे तो पर्जन्य छायेचा काय आहे, हे एकदा तुम्हाला जिओग्राफीचा फंडामेंटल क्लिअर झाला की तुम्हाला गोदावरीचा प्रवास कळणार, कृष्णेचा कळणार, भीमेचा कळणार. ह्या गोष्टी इंटरलिंक करत जर आपण चाललो ना तर जास्त गोष्टी सोप्या होतील असं मला वाटतं. धन्यवाद ताई. आणि निश्चितच आपण जे काही मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून अभ्यासाला दिलं जाणारं प्राधान्य, व्हॅलेंटाईन डे असताना सुद्धा आणि पार्टिसिपंटचं केलेलं आपण कौतुक हे निश्चितच आम्हाला प्रेरणा देणार आहे. गोल कसा सेट करावा, गोल सेट केल्यामुळे मार्ग कसा सोपा होतो, विविध परीक्षांचे डायमेन्शन्स काय आहेत, त्याची डिमांड काय आहे आणि वेळेचं नियोजन कसं करावं, सिलेबसवर फोकस असणं आणि क्वेश्चन पेपर पॅटर्नचं अनालिसिस करणं, यासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आपण आपल्या याच्यातून सांगितल्या. त्याचसोबत बेसिक बुक्सचं वाचन कसं करावं
अनालिटिकल विचार कसा करावा, कोणती पदं निवडली जातात आपण पास झाल्यानंतर, प्रायोरिटी कशी ठरवावी, किंवा दिनचर्या आपली कशी मेंटेन करावी, शरीर कसं त्याचं संगोपन करावं. आणि सगळ्यात चांगला दिलेला कानमंत्र म्हणजे मित्रांच्या बाबतीत कठोर निर्णय घ्यायची वेळ आली तर कठोर निर्णय घ्यायला आपण सक्षम असलं पाहिजे. आणि निश्चितच एक सिव्हिल ऑफिसर निर्णय घेत असताना नेमका काय विचार करतो या सगळ्या गोष्टी आपल्या मार्गदर्शनातून आपल्या सर्व पार्टिसिपंट्सला मिळालेल्या आहेत. आणि यापुढे देखील आपल्या अशा मार्गदर्शनाचा उपयोग आम्हा सगळ्यांना होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या या पार्टिसिपंट मधले गिरीश पाटील म्हणून एक FYBA चा विद्यार्थी आहे, तो आपलं मनोगत आज व्यक्त करू इच्छितो. मी गिरीश पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. गिरीश पाटील. सगळ्यांना नमस्कार माझा. आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व अधिकारी, मान्य महाजन सर, मानसी मॅम, राहुल सर आणि या कार्यक्रमाचे आयोजक जे गेल्या बऱ्याच वर्षांपासून आणि आपण बघतोय कोरोनाच्या कालखंडामध्ये सातत्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मी म्हणेल, कारण सुरुवातीला याची सुरुवात जरी खानदेशापासून झाली होती तरी आज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातले तरुण, जे महत्वाचं म्हणजे ग्रामीण भागातनं या सगळ्याशी जुळलेले आहेत, ते यात सहभागी होत आहेत. आणि जी न्यूनगंडाची भावना स्पर्धा परीक्षांच्या बाबत असते ती दूर करण्यासाठी आपल्या खानदेशातले अधिकारी महत्वाच्या घटक म्हणून आपण ज्याला म्हणू शकतो की ते पुढे येत आहेत. त्यांच्या दैनंदिन जीवनामधनं काही वेळ काढून विद्यार्थ्यांशी ऑनलाईन माध्यमाने संवाद साधताय आणि त्यांच्या शंकांचं निरसन करतायत. हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि याबाबत मी सर्वप्रथम मिशन IAS ची टीम, प्रवीण सर आणि त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचं मी अभिनंदन करेन. प्रतीक, मला काही गोष्टी सांगायच्या होत्या ऍक्च्युली, ज्यासाठी मी प्रवीण महाजन सरांचं माझं बोलणं झालं. विवेकानंदांची एक छोटीशी गोष्ट आहे. स्वामी विवेकानंद एकदा अमेरिकेत असताना एका ठिकाणी बसलेले असतात समुद्राच्या किनारी, आणि एक अंध व्यक्ती त्यांच्या जवळ येतो आणि तो व्यक्ती आल्यानंतर त्यांना विचारतो की या जगामध्ये अंध असण्यापेक्षा आणखी वाईट गोष्ट काय असू शकते. आणि तेव्हा स्वामीजी त्याला उत्तर देतात की हो, या जगामध्ये अंध असण्यापेक्षा सुद्धा वाईट गोष्ट अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे दृष्टिकोन नसणं. आणि या सर्वांचं अभिनंदन यासाठी आहे की असा एक दृष्टिकोन ठेवून असे सगळे कार्यक्रम रचले जातात आणि ते सातत्याने यशस्वीपणे आणि ज्या पद्धतीने होतात ही खरंच वाखाणण्याची गोष्ट आहे. त्यामुळे मी या उपक्रमाला शुभेच्छा देईन. असेच उपक्रम सातत्याने होत राहोत, जेणेकरून महाराष्ट्रातले जे ग्रामीण भागातले विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांबाबत इच्छुक आहेत किंवा त्यांची स्वप्न आहेत, त्यांची स्वप्न पूर्ण होण्यासाठी अधिकारी आणि विद्यार्थ्यांमधला दुवा बनून हे जे काम होतंय यासाठी माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला संधी दिली त्याबद्दल आभार. धन्यवाद. थँक्यू गिरीश. धन्यवाद गिरीश. आणि निश्चितच स्वामी विवेकानंदांच्या विचारातून अंध आणि दृष्टिकोन या उदाहरणातून निश्चितच सगळ्यांसाठी एक विशाल दृष्टिकोन आणि मोठं स्वप्न बघण्याचे जो काय उद्देश समोर ठेवला त्याबद्दल तुझे आभार. आणि आयोजकांचे जे काय तू आभार मानले किंवा एक दुवा म्हणून जे काय बघण्याचा दृष्टिकोन तुमचा आहे त्याबद्दल निश्चितच असं थोडस प्रोत्साहनाचे शब्द ऐकून आयोजकांना सुद्धा हुरूप मिळतो. आणि निश्चित आपल्या या मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आपल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना निश्चित याचा कायमच फायदा होत राहणार आहे. ही शृंखला अशीच चालू राहणार आहे. आणि यासाठी जे जे मान्यवर या ठिकाणी येतात तर त्यांचे नेहमीच मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना असते. आणि आजच्या या चौथ्या शृंखलेत मान्य श्री मनोज महाजन सर, मान्य श्री राहुल चव्हाण सर, मान्य मानसी पाटील मॅडम, तसेच आपले प्रशांत रोडे साहेब या सगळ्यांचं मार्गदर्शन झालं. सर्व मान्यवरांचं आरंभ ग्रुप, खानदेश अधिकारी मित्रमंडळ, मिशन IAS जळगाव आणि ज्ञानदीप महाविद्यालय खेड यांच्या वतीने आम्ही सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. विद्यार्थ्यांना कोणतेही स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही शंका कधीही वाटल्या तरी आपल्या चॅटबॉक्स मध्ये 2 नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करून आपल्या प्रश्नांचे उत्तर किंवा अजून काही रिलेटेड गोष्टी असतील त्या संदर्भात आपल्याला माहिती निश्चितच मिळेल.
वेळेअभावी आज जास्त विद्यार्थ्यांचे प्रश्न आपण घेऊ शकलो नाही, म्हणूनच हे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे. तुमच्या ज्या कोणत्या शंका असतील तर ते आपण या नंबरवर शेअर करा, की त्यानंतर निश्चितच पुढच्या शृंखलेत आपल्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देता येतील. मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आयोजक म्हणून असलेले राजेंद्र चिंचोले सर म्हणा, किंवा प्रवीण पवार सर, विजयसिंग पवार सर, बमन पाटील सर, या सगळ्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आणि आयोजकांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.